So hello everyone and once again welcome to my channel Let's Eat Mathematics. So under Let's Eat Mathematics, in our current lecture, our current method is Newton-Raphson method. Okay, and work of this method is to find approximate root of any equation. Okay, so I think question is very simple. What is our question? You just find out root of the equation. Clear है? So for finding root of the equation for NR method, our formula is xn plus 1 is equal to xn minus f of xn divided by f dash of xn. Clear? So in this formula हा जो f dash present असणार आहे, this f dash means what? This is the derivative of f. F dash means what? Derivative of f. Clear है? So actually बिफोर दिस मेथड आपण दोन मेथड्स ऑलरेडी डिस्कस केले आहेत. मेथड नंबर 1 इज बायसेक्शन अँड सेकंड वन इज रेगुला फाल्सी मेथड. सो इन बोथ द मेथड्स आय थिंक तुम्हाला आठवत असेल पा, इन बोथ द मेथड्स प्रोसेस इज एक्झॅक्टली सेम, ओनली डिफरन्स इज फॉर्म्युला. ओके, बट इन एनआर मेथड process is little bit difference. Okay, little bit difference, but at compared with previous two methods, या मेथडची प्रोसेस वन ऑफ द इजिएस्ट असेल. क्लियर आहे फ्रेंड्स? सो विदाउट वेस्टिंग मच टाइम वी डिरेक्टली फोकस ऑन एक्झाम्पल. सो दिस इज एक्झाम्पल and our question is using NR method find the approximate root of this equation. आणि कुठपर्यंत सोडवायचे आपल्याला? अप टू 3 iterations. Clear friends? So for any example, our step number 1 is obvious. So step number 1 is given. Okay, so here given is one equation is given to you. Clear आहे? आणि ज्यावेळेस आपल्याला अप्रॉक्सिमेट रूट फाइंड करायचं असते, that time our second step is again obvious. Okay, so second step is LHS of our equation. याला काय नाव देतोय आपण? f of x. So this LHS is equal to f of x. Clear? आणि हा फॉर्म्युला काय मागतोय आपल्याकडून? फॉर्म्युला requires f dash also. So that's why f dash means what? Derivative of f. तर ऍक्च्युअली मी f dash ही लगेच फाइंड आउट करतोय बिकॉज ही फॉर्म्युलाची रिक्वायरमेंट आहे. क्लिअर आहे फ्रेंड्स? सो f dash फाइंड करणं काय टफ टास्क नाहीये. मिडल साइन काय आहे? मायनस आहे. सो यू हॅव टू फाइंड आउट सेपरेट डेरिव्हेटिव्स. So derivative of x cube is 3x square. Derivative of 3x, that is 3 is constant, derivative of x is 1. So total derivative is minus 3 and derivative of 5 is 0. Okay, so this is our f dash of x. क्लियर आहे? आता ज्या मोमेंटला आपण एखाद्या इक्वेशनचं रूट फाइंड करत असू, सो त्या मोमेंटला बायसेक्शन अँड रेगुला फाल्सी मेथड आठवा तुम्ही. तर त्या दोन्ही मेथड मध्ये काय केलंय आपण? ऍट द स्टार्ट ऑफ अप्रॉक्सिमेट रूट फर्स्टली वी हॅव टू फाइंड आउट इंटरवल ऑफ दॅट अप्रॉक्सिमेशन. काय फाइंड आउट केलं आपण? इंटरवल. आणि इंटरवल फाइंड आउट करण्यासाठी हे जे f ऑफ x फंक्शन आहे, या f ऑफ x मध्ये आपण x च्या व्हॅल्यूज रिप्लेस करतोय. कुठपर्यंत? जोपर्यंत एका फंक्शनची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आणि सेकंड फंक्शनची व्हॅल्यू निगेटिव्ह मिळत नाही तोपर्यंत ही प्रोसेस आपली कंटिन्यू राहील. क्लिअर आहे फ्रेंड्स? सो ज्यावेळेस x च्या व्हॅल्यूज तुम्ही रिप्लेस करणार आहेत, ऑलवेज रिमेंबर x ची व्हॅल्यू ही 0 पासून स्टार्ट करा. ओके, म्हणजे ऑल मेथड्स साठी तुम्हाला ही सेम प्रोसेस फॉलो करता येईल. क्लिअर आहे? सो स्टार्ट विथ 0. x च्या प्लेसला मी 0 ठेवला. सो वी सिम्पली गेट f ऑफ 0 इक्वल टू 0 क्यूब मायनस 3 इंटू 0 मायनस 5. ओके, देन x इक्वल टू 1 ठेवला, x इक्वल टू 2 ठेवला, x इक्वल टू 3 ठेवला. क्लिअर आहे? सो बाय कॅल्क्युलेशन f ऑफ 0 ने निगेटिव्ह व्हॅल्यू प्रोव्हाइड केली. f ऑफ 1 ऑल्सो गिव्स यू निगेटिव्ह व्हॅल्यू. f ऑफ 2 अगेन गिव्स यू निगेटिव्ह व्हॅल्यू. बट f ऑफ 3 गिव्स यू पॉझिटिव्ह व्हॅल्यू. क्लिअर आहे? म्हणजे ऍक्च्युअली ज्यावेळेस आपण व्हॅल्यूज रिप्लेस करतोय x च्या व्हॅल्यूज, तर त्यावेळेस आपली रिक्वायरमेंट काय आहे? वन फंक्शन शुड बी पॉझिटिव्ह अँड सेकंड फंक्शन शुड बी निगेटिव्ह. म्हणजे हे जोपर्यंत रिलेशन मेंटेन होत नाही तोपर्यंत आपलं सबस्टिट्यूशनची प्रोसेस कंटिन्यू करायची. सो दॅट इज द व्हेरी सिम्पल टास्क. तर ऍक्च्युअली आता निगेटिव्हचा सिलसिला जारी होता पहा, पॉझिटिव्ह आला, प्रोसेस स्टॉप झाली. क्लिअर आहे? आणि ज्या ओल्ड निगेटिव्ह व्हॅल्यूज असतील
डिरेक्टली कॅल्क्युलेशन मधून स्किप करायचे. क्लिअर आहे? सो x इज इक्वल टू 2 अँड x इज इक्वल टू 3. ओके, तर हे झालं तुमचं इंटरवलचं रूट. सॉरी, हे काय झालं? रूट ऑफ द इंटरवल. क्लिअर आहे? आता ऍक्च्युली इंटरवल काय झाला तुमचा 2,3. हे कसं डिसाइड केलं आपण? एक्सच्या 2 या नंबरनं तुम्हाला निगेटिव्ह व्हॅल्यू प्रोव्हाइड केली आहे. x इज इक्वल टू 3 न आपल्याला पॉझिटिव्ह व्हॅल्यू प्रोव्हाइड केली आहे. आणि ज्या मोमेंटला ही कंडिशन होल्ड होईल, f of 2 is negative, f of 3 is positive, means what? Product of f of 2 and f of 3 is negative. तर ज्या मोमेंटला ही कंडिशन सॅटिस्फाय होईल, ओके, दिस वन इज निगेटिव्ह, दिस वन इज पॉझिटिव्ह, निगेटिव्ह इंटू पॉझिटिव्ह इज निगेटिव्ह. तर ज्या वेळेस ही कंडिशन सॅटिस्फाय होईल त्या मोमेंटला वी कॅन से दॅट रूट ऑफ द इक्वेशन लाईज बिटवीन 2 and 3. ओके, तर इक्वेशनचं रूट हे x ची व्हॅल्यू असते. ऑलवेज रिमेंबर, इक्वेशनचं रूट x ची व्हॅल्यू असते. सो एक्सच्या व्हॅल्यूला आपण रूट म्हणणार आहे. ओके, या फंक्शनच्या व्हॅल्यूला रूट म्हणत नाही. बरेचसे मुलं मिस्टेक करतात पहा. फंक्शनल व्हॅल्यूलाच काय म्हणतात? ते रूट म्हणतात. सो ऑलवेज रिमेंबर, ज्या एक्सच्या व्हॅल्यूज असतील, एक्सच्या व्हॅल्यूज ह्या फंक्शनच्या ब्रॅकेटमध्ये असतात. ऑलवेज रिमेंबर. सो या 2 व्हॅल्यूज आहेत है ना. तर इंटरवलचं रूट हे या इंटरवलमध्ये लाई होईल 2,3 मध्ये. ओके, सो रूट बिलॉंग्स टू 2,3. क्लिअर? आता या मेथडमध्ये ऍट द स्टार्ट आपल्याला इनिशियल रूट अज्युम करायचे. काय अज्युम करायचे? इनिशियल रूट. सो इनिशियल रूट अज्युम करताना ऑलवेज रिमेंबर रूट ऑफ द इक्वेशन लाईज बिटवीन 2 and 3. ओके, सो रूट 2 and 3 मध्ये लाई होणार आहे. म्हणजे नॉट लेस दॅन 2, नॉट मोर दॅन 3. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकत नाही की सर मी इनिशियल रूट 4 घेतो. नेव्हर पॉसिबल. अदरवाईज तुम्ही असंही म्हणू शकत नाहीत की सर इनिशियल रूट मी 1.5 घेतो. नेव्हर पॉसिबल. तर ऍक्च्युली ज्यावेळेस तुम्ही इनिशियल रूट डिसाइड करणार आहे, और वी कॅन से दॅट अज्युम करणार आहे, त्यावेळेस ती व्हॅल्यू इन बिटवीन 2 and 3 असायला पाहिजे. क्लिअर आहे? सो मी इनिशियल रूट पकडलंय x0 इज इक्वल टू 3. तुम्हाला वाटलं, एखादा स्टुडंट म्हणेल सर x0 इज इक्वल टू 2 घेतो मी, ऍक्सेप्टेबल. काही स्टुडंट म्हणतील x0 इक्वल टू मे बी 2.5 घेतो सर, ऍक्सेप्टेबल. पण x0 ची कुठलीही व्हॅल्यू घ्या, एनी व्हॅल्यू इज ऍक्सेप्टेबल, पण तो नंबर कशामध्ये लाई करायला पाहिजे? 2 and 3 मध्ये. डन एव्हरीवन? क्लिअर? सो x0 इज इक्वल टू 3 ही मी इनिशियल रूट म्हणून घेतलेलं आहे. क्लिअर आहे? सो नाव इन फर्स्ट अप्रॉक्सिमेशन वी हॅव टू फाइंड आउट x1. ओके, आणि हा फॉर्म्युला काय सांगतोय आपल्याला? x1 हवा आहे ना, म्हणजे n काय ठेवावं लागेल? 0 है ना. n इज इक्वल टू काय ठेवणार? 0. ऑब्वियसली, ऑटोमॅटिकली. क्लिअर आहे? मीन्स x1 इज इक्वल टू x0 मायनस f ऑफ x0 डिवायडेड बाय f डॅश ऑफ x0. व्हेरी सिंपल फॉर्म्युला. तर ऍक्च्युली फंडा काय? फर्स्ट अप्रॉक्सिमेशन साठी रिक्वायरमेंट असेल प्रिव्हियस अप्रॉक्सिमेशनची, सेकंड अप्रॉक्सिमेशन साठी आपल्याला रिक्वायरमेंट असेल प्रिव्हियस अप्रॉक्सिमेशनची. म्हणजे ऍक्च्युली फॉर्म्युल्यामध्ये चेंज काय करायचे? x1 फाइंड आउट करताना x0 मध्ये फॉर्म्युला लिहायचा आहे, x2 फाइंड आउट करताना x1 मध्ये फॉर्म्युला लिहायचा आहे, x3 फाइंड आउट करताना x2 मध्ये फॉर्म्युला लिहायचा आहे. सिंपल, व्हेरी सिंपल. ओके, सो x1 फाइंड आउट करताना हा फॉर्म्युला आहे आपला. क्लिअर आहे? आता x0 ची व्हॅल्यू रिप्लेस केली मी, f ऑफ x0. ओके, x0 मीन्स व्हॉट? 3. f ऑफ x आपलं इथं फंक्शन आहे, याच्यामध्ये काय ठेवणार? एक्सच्या प्लेसला 3 ठेवणार. व्हेरी सिंपल है ना. सो f ऑफ 3 इक्वल टू 3 क्यूब मायनस 3 इंटू 3 मायनस 5. ओके, सो दिस इज f ऑफ x0. क्लिअर? देन डिनॉमिनेटर काय प्रेझेंट आहे? f डॅश ऑफ x0. सो f डॅश इथं प्रेझेंट आहे. ठीक आहे. अँड x0 किती ठेवायचं आहे? 3. सो 3 इंटू 3 स्क्वेअर मायनस 3. सो this is denominator. Clear? And by calculator we can easily find out, or we can easily calculate these whole terms. Okay, आता याच्या थ्रू by calc थ्रू x1 ची व्हॅल्यू आली 2.46. ओके,
सो सिमिलरली इन नेक्स्ट अप्रॉक्सिमेशन, ऍक्च्युली ज्यावेळेस तुम्ही बायसेक्शन आणि रेगुलर फाल्सीची प्रोसेस आठवाल तर त्यावेळेस आपण एव्हरी अप्रॉक्सिमेशन मध्ये फंक्शनची व्हॅल्यू निगेटिव्ह पॉझिटिव्ह ऑलवेज चेकआउट केली होती. बट इन NR मेथड ऑलवेज रिमेंबर निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह आपल्याला अप्रॉक्सिमेशन्स मध्ये कुठंही चेकआउट करायचं नाहीये. अप्रॉक्सिमेशन मध्ये तुम्हाला सिम्पली काय फाइंड आउट करायचंय, x1 देन डिरेक्टली x2 then directly x3 means without any hesitation we can easily find out these values. कारण पॉझिटिव्ह निगेटिव्हची भानगडच नाहीये, म्हणजे मिस्टेक्सची जी पॉसिबिलिटी आहे का नाही NR मेथड मध्ये डिरेक्टली 0 होते. क्लियर आहे. सो दॅट्स वाय वन्स अगेन I can say that this is one of the easiest method in our numerical methods. Clear? So if we think about second approximation, so in second approximation our target is x2 and x2 ची व्हॅल्यू कशामध्ये लिहायची, x1 मध्ये. सेम फॉर्म्युला रिपीटेड अगेन अँड अगेन. सो x1 minus f of x1 divided by f dash of x1. Okay, so x1 is equal to 2.46 f of x1. So this is f of x. Okay, याच्यामध्ये x1 ठेवायचं आपल्याला, किती येतो 2.46. So 2.46 cube minus 3 into 2.46 minus 5. So this is f of x1. Clear है. Then denominator is f dash of x1. This is f dash. Okay. And x च्या प्लेसला x1 रिप्लेस करायचं आहे. x1 ची व्हॅल्यू किती आहे 2.46. So we simply get 3 into 2.46 square minus 3. Okay. By calculation we get x2 is equal to 2.295. Then in next approximation we can easily find out x3 with the help of x2, है ना. Means if we think about NR method, whole process becomes very easy. Okay. आता थर्ड अप्रॉक्सिमेशन मध्ये मी व्हॅल्यू फाइंड केल्यानंतर क्वेश्चन मध्ये काय मेन्शन केलंय, सॉल्व अप टू 3 इटरेशन्स. ओके. सो ही प्रोसेस इथं आपली स्टॉप होईल बिकॉज दिस इज थर्ड इटरेशन आणि व्हॅल्यू किती आली आहे, x इज इक्वल टू 2.279. सो दिस इज अप्रॉक्सिमेट रूट ऑफ द इक्वेशन. क्लियर फ्रेंड्स. सो NR मेथड खूप सिंपल आहे. सो एव्हरीवन रिमेंबर ऑल न्यूमेरिकल मेथड्स तुम्हाला ॲट एनी कॉस्ट कंपल्सरी करायचे आहेत बिकॉज ऑल मेथड्स या सिंपल वे मध्ये आहेत. एक सिंपल एक बेसिक लेवलचं स्ट्रक्चर आहे फॉर एव्हरी मेथड. यू जस्ट फॉलो दॅट स्ट्रक्चर, यू जस्ट रिमेंबर वन फॉर्म्युला ओनली. सो विथ द हेल्प ऑफ वन फॉर्म्युला अँड स्ट्रक्चर ऑफ दॅट पर्टिक्युलर न्यूमेरिकल मेथड वी कॅन इझिली क्रॅक or we can easily handle any numerical problem in our upcoming exam. Clear friends? So sometimes in question हे असंही मेन्शन केलेलं असतंय बा, क्वेश्चन आहे. ओके एव्हरीवन. आणि याच्यामध्ये इनिशियल रूट तुम्हाला समटाइम्स प्रोव्हाइड केलेलं असते, एक्झाम्पल मध्येच प्रोव्हाइड केलंय इनिशियल रूट. क्लिअर आहे. सो दॅट टाइम आपण हे जे सबस्टिट्यूशन करतोय ना, सबस्टिट्यूशन कायसाठी करतोय आपण, इंटरवल फाइंड आउट करण्यासाठी. आणि इंटरवल का फाइंड आउट करतोय आपण, इनिशियल रूट डिसाइड करण्यासाठी, है ना. सो वे इज व्हेरी सिंपल. दिस सबस्टिट्यूशन हे कायसाठी रे, इंटरवल फाइंड आउट करण्यासाठी. आणि इंटरवल का फाइंड करतोय आपण, इनिशियल रूट फाइंड आउट करण्यासाठी. क्लिअर आहे. बट वेन इन सम प्रॉब्लेम्स initial root is given to you, that time हे कॅल्क्युलेशन करायची काहीच नीड नाहीये बिकॉज हे कॅल्क्युलेशनच आपण इनिशियल रूट साठी करतोय. क्लिअर फ्रेंड्स. तर ज्या एक्झाम्पल मध्ये इनिशियल रूट गिवन असेल, अदरवाइज मे बी सम एक्झाम्पल्स इंटरवल इज गिवन टू यू. एक तर इनिशियल रूट गिवन असते, अदरवाइज इंटरवल गिवन असतोय. तर त्या पर्टिक्युलर एक्झामसाठी, त्या पर्टिक्युलर एक्झाम्पलसाठी तुम्हाला हा जो इंटरवल फाइंड आउट करण्यासाठी प्रोसेस लागते ना,
काय प्रोसेस करतोय आपण, एक्स ची व्हॅल्यू 0 पासून स्टार्ट करतो है ना, आणि कंटिन्युअसली व्हॅल्यूज त्याच्यामध्ये सबस्टिट्यूट करतो. तर ऍक्च्युली हे इंटरवल साठी करतोय, आणि इंटरवल गिव्हन असेल, अदरवाइज इनिशियल रूट गिव्हन असेल, देन हे काहीही आपल्याला हेल्प करणार नाहीये. बिकॉज हे लिहिलं तरी हाच इंटरवल मिळेल, हे नाही लिहिलं तर इंटरवल ऑलरेडी गिव्हन आहे है ना. अदरवाइज इनिशियल रूट दिलंय, हे लिहिलं तरी इनिशियल रूट हेच येणार आहे, हे नाही लिहिलं तरी इनिशियल रूट ऑलरेडी गिव्हन आहे. ओके, मीन्स जे गिव्हन आहे ते डबल वाया कॅल्क्युलेशन फाइंड आउट करायची गरज नाहीये. तर त्या पर्टिक्युलर एक्झाम्पलसाठी हे आपण लिहायचं नाही. ओके, म्हणजे ही तुमची स्टार्टिंग असेल आणि हे डिरेक्टली असे प्रोसीड होईल एक्झाम्पल. क्लिअर फ्रेंड्स? सो समटाइम्स इन NR मेथड इक्वेशन प्रोव्हाइड न करता तुम्हाला क्वेश्चन असा विचारतात, फाइंड अप्रॉक्सिमेट रूट ऑफ क्यूब रूट ऑफ 7. सपोज फाइंड अप्रॉक्सिमेट रूट म्हणण्यापेक्षा फाइंड अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ क्यूब रूट ऑफ 7. ऍक्च्युली ही एक्स ची व्हॅल्यू आहे, आणि कॅल्सीवरती क्यूब रूट ऑफ 7 ज्यावेळेस तुम्ही फाइंड आउट कराल तर त्यावेळेस कॅल्सीवरची व्हॅल्यू ही काय असणार आहे, एक्झॅक्ट व्हॅल्यू ऑफ क्यूब रूट ऑफ 7 असणार आहे. आपल्याला कसली व्हॅल्यू फाइंड आउट करायची, अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू. क्लिअर? सो दिस व्हॅल्यू इज ऑलरेडी एक्स ची व्हॅल्यू आहे. कायची व्हॅल्यू आहे, एक्स ची व्हॅल्यू आहे, क्यूब रूट ऑफ 7 है ना. तर आपल्याला फाइंड आउट करायची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू, आणि अप्रॉक्सिमेट व्हॅल्यूसाठी वी रिक्वायर्ड वन इक्वेशन. ओके, आणि वन इक्वेशन फाइंड आउट करण्यासाठी या एक्सच्या व्हॅल्यूचा यूज करायचा आहे. क्लिअर आहे? या साईडला जर क्यूब रूट प्रेझेंट असेल तर दोन्ही साईडचा क्यूब फाइंड आउट करायचा. या साईडला जर स्क्वेअर रूट प्रेझेंट असेल दोन्ही साईडचा स्क्वेअर फाइंड आउट करायचा. क्लिअर? आता क्यूब प्रेझेंट आहे, सो दोन्ही साईडचा क्यूब फाइंड आउट केल्यानंतर क्यूब रूटला क्यूब डिलीट होईल. सो वी सिम्पली गेट 7. Therefore x cube minus 7 equal to 0. So this is the equation, and via this equation we can easily proceed. Okay, means sometimes in NR method हे या टाइपचं एक्झाम्पल तुम्हाला विचारतात. क्लिअर आहे फ्रेंड्स? म्हणजे तुम्ही कुठल्याही मेथडच्या कुठल्याही प्रॉब्लेमसाठी रेडी असणं हे तुमची नेसेसिटी आहे. क्लिअर फ्रेंड्स? सो होप्स ही कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाली असेल. आय थिंक NR मेथड इज वन ऑफ द इझिएस्ट. ओके, म्हणजे डेफिनेटली तुम्हाला जमली असेल, ती डेफिनेटली समजली असेल. ओके, सो इन आवर अपकमिंग लेक्चर वी वांट टू सी our method number last, that is Bakshali method. Okay, so thank you very much friends.